नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनुराशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. हा महिना जो धनुराशींना असा दिसून येतो की मित्रमंडळींवर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवर अतिविश्वास दाखवू नका, कारण कधी कधी त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. नियमित किंवा आपल्या काही ठराविक मर्यादेपर्यंतच विश्वास ठेवा. अतिविश्वास धोकादायक ठरू शकतो. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपल्या स्वतःच्या प्रकृतीविषयी थोडी काळजी घ्या. सर्दी, त्याचप्रमाणे सर्दीपासून निर्माण होणारी उष्णता, याच्यापासून काही विकार तुम्हाला या महिन्यात मस्तकावर होऊ शकतात. त्याबद्दल आपण थोडी काळजी घ्या. डोक्यात सर्दी जाणे किंवा ताप डोक्यात जाणे, अशा काही गोष्टी तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात. त्याबद्दल आपण अवश्य काळजी घ्यावी आणि अशा काही गोष्टी लक्षात आल्या तर ताबडतोब उपाययोजना करावी, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला आपलं कार्य करण्यासाठी वरिष्ठांकडून फ्रीडम मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं जाईल की तुम्हाला अमुक गोष्ट करायची आहे तर करून बघा, अमुक गोष्ट तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे तर करून बघा. अशा प्रकारे तुम्हाला ते दिलं जाईल स्वातंत्र्य, आणि त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर लाभ तुम्ही उठवा आणि त्याप्रमाणे नवीन नवीन काही गोष्टी करून बघा. त्या गोष्टी केल्यानंतर त्याचा तुम्हालाही आनंद प्राप्त होईल आणि त्याचा समोरच्याला जर फायदा झाला तर तुम्हाला त्याचा आणखीनही आनंद मिळेल. तर अशा आपल्या डोक्याप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे काही गोष्टी करण्याची सवलत तुम्हाला या महिन्यात मिळेल, अर्थात वरिष्ठांकडनं. तर त्याप्रमाणे त्याचा तुम्ही अवलंब करा. नोकरी धंद्यात मी आता जे काही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही कराल, पण उद्योग जे करणारे लोक आहेत, लघुउद्योजक किंवा मोठे उद्योजक, अशा लोकांना परदेशी गुंतवणुकीची शक्यता दिसून येते. काही वेळेला असं असतं, एखादा प्रोजेक्ट उभा राहतो, अमुक ठिकाणी येऊन थांबतो, तेव्हा मोठ्या पैशाची गरज असते. तर तुम्ही जे काही प्रयत्न त्यासाठी करत असता त्या प्रयत्नाला यश या महिन्यात मिळू शकतं. परदेशी गुंतवणूक तुमच्या उद्योगामध्ये या महिन्यामध्ये येऊ शकते. असे जर संधी आली आणि योग्य त्या नियमामध्ये बसत असेल तर अवश्य तुम्ही ती घ्यायला हरकत नाही. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांना विशेषतः काही गोष्टी हेतुपुरस्सर डावलणे किंवा हेतुपुरस्सर आळस करणे, अशा गोष्टी स्वतःच्या चुकीने त्यांच्या संधी निघून जातील. तर त्याप्रमाणे या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पुढे होणारे धोके आपोआप टळतील. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, अनावश्यक चिडचिड, घरातल्यांवर चिडचिड अशी तुमची या महिन्यात होणार आहे. तर हे तुम्हाला अगोदर माहिती असेल तर हे तुम्ही टाळण्याचा तेवढाच प्रयत्न करा की जेणेकरून उगाचच दोषारोप एकमेकांवर ठेवले जाणार नाही. जी दाम्पत्य आपल्या बाळासाठी वाट बघत आहेत किंवा अशा गोड बातमीची वाट बघत आहेत, त्यांना या महिन्यात ही संधी प्राप्त झालेली आहे. नूतन बालकाच्या आगमनाची वार्ता तुम्हाला या महिन्यात मिळू शकेल आणि या प्रयत्नांना या महिन्यात यश मिळू शकेल. जोडीदारावर विश्वास ठेवा या महिन्यात आणि कुठल्याही प्रकारचे वादविवाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण वाद होण्यासाठी जे घटना ज्या असतात, प्रसंग जे असतात ते एकदम मामूली असतात, पण त्याचा उगाचच इगो केला जातो आणि त्या इगोपायी
सगळ्या गोष्टी फिसकटतात, अशा होऊ देऊ नका. जोडीदारावर विश्वास ठेवा, विश्वास संपादन करा, समोरच्यावर विश्वास आत्मसात करून त्याच्यात निर्माण करा, मग सगळ्या गोष्टी सुलभ होतील. धनुराशीच्या मंडळींना मी पुन्हा एकदा असं सांगतो की उत्तरार्धामध्ये तुम्हाला थोड्या हितशत्रूंची पीडा दिसून येते. हितशत्रू ओळखा आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा. विष्णू सहस्र नामस्तोत्र जे आहे ते रोज संध्याकाळी वाचा, त्यामुळे शत्रूंचा उपद्रव तुमचा कमी होईल. हा उपाय तुम्ही अवश्य जून महिन्यात पूर्ण महिनाभर रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचा, म्हणजे सगळ्या गोष्टी सुलभ होतील. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.